मित्रांनो, आज सर्वच विरोधक ओरडत आहेत की भाजपात लोक ईडी, सीबीआय व बाकी यंत्रणांना घाबरून प्रवेश करत आहेत. तर भाजप नेते बोलत आहेत. यंत्रणा त्यांचे काम करत आहे. मग आरोप असलेले भाजपात गेल्यावर चौकशी, समन्स पाठवणे या गोष्टी सर्व यंत्रणा का करत नाहीत? का नरेंद्र मोदी अशांना आपल्या पक्षात घेत आहेत? यांच्या चौकशी का थांबत आहेत? काहींच्या चौकशा का केल्या जात नाहीत? हे सामान्य माणसांना पडणारे प्रश्न आहेत. मन की बात मधून किंवा सभांमधून मोदी जनतेला का विचारत नाहीये की भाजपात प्रवेश केलेल्या लोकांची चौकशी व्हायला पाहिजे का नाही? यांना जेलमध्ये टाकायला पाहिजे का नाही? यांना भाजपात घेतले चांगले केले की वाईट? यांना भाजपात घेतल्याने भारताचा विकास होईल का नाही? वगैरे. मोदींनी हे जनतेला विचारायला हवे का नाही? मोदीजींनी हे सांगायला हवे का नाही? अब की बार 400 पार दुसऱ्या पक्षातील लोकांना घेऊन की एकट्या भाजपाच्या जीवावर की नवीन घेतलेल्या लोकांच्या जीवावर? नवीन लोकांना तिकीट व पदे आम्ही देणार नाही ही मोदी की गॅरंटी असे 36 इंच छातीने सांगणार का मोदीजी? मित्रांनो, आपल्याला काय वाटते? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. सोबतच व्हिडिओला शेअर, लाईक करायला विसरू नका. सोबतच खालील बेल बटन प्रेस करून सर्व नोटिफिकेशन व करा. सोबतच हाता सरशी चॅनल सबस्क्राईब देखील करून टाका.